हॅलो. थँक्यू सो मच नरेश सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि या स्पर्धेमधील फायनलमध्ये जाणारा आपल्याला पहिला संघ सापडला आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. दानिवली संघ खूप चांगला खेळ, छान खेळ तुम्ही सादर केलात. तर इथून मात्र आजचे लॉट्स जे आहेत आणि त्यामधली ही फ्रेश मॅच पहिला सामना असेल आजच्या लॉट्समधला. हे दोन संघ एकमेकांसमोर येतील. एका बाजूला असनोली आणि खातेवली. सामन्याला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय शुभम, तर स्ट्राईक एंडला प्रशांत आणि नॉन स्ट्राईक एंडला बाळा अशी सलामीची जोडी यावेळेस मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर शुभम तयार पहिला बॉल घेऊन राईट अमोर द विकेटना. इथे मात्र पहिल्याच बॉलवर हलकीशी अपील पाहायला मिळाली. धाव मिळते ती एक. या एकेरी धाबेच्या मदतीनं खातं उघडलं जात आहे. 11 वाजून 6 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली आणि बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हा सामना संपवायचा आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपवायचा आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर ऑप्शनच्या थोडासा बाहेरून जाणारा बॉल अंपायर्सनी यावेळेस मात्र निर्णय दिलाय. फाईट बॉल्स, एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावर. हा नवीन सामना आजच्या लॉट्समधील ही पहिली लढत आहे. अडवा पॅटनं यावेळेस मात्र पुलचा फटका पाहायला मिळतोय. सर्कल रिस्ट्रिक्शनच्या षटक आणि दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट आणि बरोबरच त्यातीलच एका क्षेत्ररक्षकाकडे हा बॉल जातोय. इथे धाव मिळेल ती एक. गोलंदाजी मार्कवर शुभम. चांगली स्टार्ट आतापर्यंत या सर्कल रिस्ट्रिक्शनमध्ये. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र काय झेल टिपलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकांना मात्र एक लो कॅच आपण म्हणूया. अगदी जमिनी लगत हा झेल टिपला जातोय. पहिला विकेटचा पतन होईल. पहिला लागलेला धक्का यावेळेस मात्र बॅट्समन आउट होतोय. तो बाळा अवघी एक धाव काढून तंबूच्या आसऱ्याला. झेल मात्र गणेशनं त्या ठिकाणी टिपलाय. पॉइंट क्षण पाहायला गेलं तर त्यासाठीच ओळखला जातो. एक चांगला फिल्डर आपल्या टीम मधला नेहमी त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. व्हेरी गुड कॅच. बॅटची कडा. इथे मात्र यष्टीरक्षकाला चकून बॉल चालला डीप टर्नमॅन सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय पहिला नशिबाचा चौकार अस्नोली टीम साठी. तर टॉस जिंकला होता. इथे पाहायला गेलं तर खातिवली संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय अस्नोली संघ करतोय. पहिल्यांदा फलंदाजी. यावेळेस लॉफ्ट केलंय बॉलला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरतून, परंतु इथे फिल्डर येतोय आणि हा लागलेला दुसरा झटका अस्नोली टीमला हा दुसरा गडी गारद होतोय. यावेळेस मात्र बॅट्समन परततोय. तो अगदी भोपळाही न फोडू देता अविनाश.
असो त्या ठिकाणी मात्र अपयशी ठरले ते आघाडीचे फलंदाज अस्नोली संघाचे, कारण बाळा बाद झाला होता 1 धावेंवर. तदनंतर आलेल्या तिसऱ्या क्रमांकावर अविनाशनं सुद्धा फारशी चमक दाखवू शकला नाही आणि या 4 धावाकडून तोही परतला आहे. परंतु प्रशांत या खेळाडूकडून नक्कीच अपेक्षा असेल, कारण काही झालं तरी एक चांगला स्कोर उभा करावा लागणार आहे कातिवली संघाच्या विरोधात आणि त्यासाठी प्रशांतला शांत बसून जमणार नाही आहे. त्याला फटकेबाजी करावीच लागेल. हरेश त्याच्या साथीला गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जातोय. मेजर फाईट मोर द विकेटनं पहिलाच बॉल यावेळेस पुलर लेंथ होता. इथे मात्र मिडॉनला चकून बॉल चाललाय लॉंग ऑन रिजनकडे. सिंगल येते, थोडीशी मिसफिल्ड. हे वारंवार घडतो जेव्हा जेव्हा पूर्ण मैदान असतं. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली की दुसरी धाव काढलीच म्हणून समजा, आणि त्यासाठी पहिली धाव वेगानं तुम्हाला पूर्ण करावी लागते आणि ती केली होती या दोन्ही बॅट्समनना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समनमध्ये आणि या 2 धावेनं धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेमध्ये खेचलाय लॉंग ऑफकडे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, धाव मिळेल यावेळेस मात्र फक्त 1. 2 विकेट्स केल्यानंतर थोडासा सावध पवित्रा घेतलाय दोनही बॅट्समननी. मात्र मनाशी ठरवलं असेल काहीही झालं तरी आत्ता मात्र आपल्याला या क्षणाला विकेट फेकायची नाही आहे. थोडीशी पार्टनरशिप, थोडीशी भागीदारी केल्यानंतर, थोडासा खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर मग आपण मोठे फटके खेळू. कदाचित हाच विचार डोक्यामध्ये घेऊन हे दोन्ही बॅट्समन मात्र बॅटिंग करत असावेत. यावेळेचा हा डायरेक्टली फुलर लेंथ होता. सरळ आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाज मेजरचा मात्र यशस्वी राहिलाय. बॉल मात्र जातोय निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आपण पाहतोय 11 ही धावसंख्या आत्तापर्यंत पाहायला मिळते. हरेश आणि प्रशांत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. यावेळचा हा बॉल फिरून खेळलाय आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरलेगच्या दिशेनं बॉल जाईल परंतु तिथे धाव मिळते ती फक्त सिंगल. खास करून कातिवली संघ फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर एक उत्तम झेल मात्र पॉईंटला जरूर त्या गणेशनं टिपला होता आणि म्हणूनच थोडंसं प्रेशरमध्ये जरूर आहे अस्नोली संघ. आणि दोनही गोलंदाज जर आपण पाहिले तर अचूक टप्पा आणि अचूक दिशा, योग्य दिशेवर गोलंदाजी करतात. खास करून नियंत्रण मुक्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा मात्र होताना दिसतोय तो कातिवली टीमला. आत्तापर्यंत जर पाहिलं तर एक जो चौकार मागे गेला होता तडम्याच्या दिशेनं तो सोडला तर मोठे फटके येताना दिसत नाही आहेत. यावेळेस ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफकडे. एकच धाव आणि हे पॉवर प्लेच्या षटकामध्ये घडलं. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र दादागिरी असते फलंदाजांची आणि प्रत्येक गोलंदाजांवर मात्र चांगल्या पद्धतीनं आक्रमण केलं जातं आणि त्याच 2 षटकांमध्ये जर आपण स्कोअर कार्ड पाहिला अस्नोली संघाचा तर 2 बॅट्समनच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. नेक्स्ट मॅच असेल वरप आणि मुस्कळ. हे 2 संघ सज्ज राहायचं आहे. आपापले स्क्वॉड आपण जमवून ठेवा जेणेकरून लगेच हे मॅच संपल्यानंतर तुम्हाला मैदानामध्ये जावं लागणार आहे. आज 8 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिसरी मॅच गोठेघर आणि अटाळी वडवली या 2 संघादरम्यान, तर पहिल्या फेरीतील 4था सामना असेल जो आटगाव आणि बल्याणी या 2 संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. तर या विभागामधील सगळ्याच नामवंत संघाचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. धडाकेबाज चषक, परंतु कोण धडाकेबाज परफॉर्मन्स करणार याकडे या साऱ्यांची नजर असेल. नुकताच फायनलमध्ये ज्यांनी प्रवेश केला दानिवली संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये आहे. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक, कव्हरच्या वरतून मात्र हा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. चा प्रयत्न आता मात्र केला जातोय बॅट्समन सलामीवीर प्रशांतच्या बॅटमधून. मगासपासून शांत होता परंतु आता मात्र मी शांत बसणार नाहीये अशाच आविर्भावामध्ये आता मात्र फटकेबाजी केली जाते. लॉंग ऑनच्या वरतून दाडलेला आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार.
पहिल्या 2 बॉलवर आलेल्या 10 धावेनं आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या मॅच मध्ये करतोय तो अस्नोली संघ. गोलंदाज संकेत, या गोलंदाजीवर मात्र संकेत दिलेत ते प्रशांतनं की हा स्कोरबोर्ड आता आम्हाला पुढे न्यायचा आहे. राऊंड विकेट ना यावेळचा बॉल स्विचच्या माध्यमातून समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. मात्र सलामीवीर प्रशांतनं मनामध्ये एक वेगळाच विचार केलाय. पहिल्यांदा शांत असणारा हा खेळाडू आता जर पाहिलं मागच्या 3 बॉलवर आपल्या टीमसाठी 16 धावा जोडल्यात. ज्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आल्या होत्या फक्त 13, परंतु इथे 3 बॉलवर 16 आल्यात. 29 धावा आतापर्यंत धाव फलकावर. खूप चांगली बॅटिंग सादर करत असताना यावेळेस मात्र पाहायला मिळतो तो प्रशांत. यावेळचा बॉल बॅटची कड घेऊन अगदी फर्स्ट स्लिपकडे चालला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चोरट्या स्वरूपात का होईना इथे सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 30 धावा. 2 बॅट्समन बाद झाले होते अस्नोली संघाचे, बाळा आणि अविनाश. हे सुरुवातीच्याच काळामध्ये झटपट बाद झाले होते, परंतु आता मात्र मी म्हणेन डाव सावरलाय तो प्रशांतच्या या फटकेबाजीनं. एका क्षणार्धात जर पाहायला गेलं तर एका ओव्हरमध्ये खेळ पालटू शकतो. क्रिकेटच्या इतिहासात ते वारंवार पाहिलंय आणि तसाच योग यावेळेस सुद्धा पाहायला मिळतोय. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या वेळेस मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असतं, त्या षटकामध्ये कसाही खेळा, कधी कधी मिसटायमिंग स्ट्रोकसुद्धा झेल होत नाही आणि अशा वेळी कमी धावा आल्या. परंतु जेव्हा क्षेत्ररक्षण लांबलं गेलं तेव्हा अगदी मुक्तपणे आणि बिनधास्तपणे प्रशांत खेळतोय आणि आपल्या टीमसाठी मात्र धावासुद्धा जोडतोय. हरेश येईल यावेळी स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर संकेत. संकेतचा हा बॉल मागे उडवलाय. इथे मात्र अगदी लॉंग स्टॉप चाललाय. फाईन लेग सीमारेषा पार. बॉल जातोय 4 धावांकरता. चौकार. दोनही बाजूनी आता मात्र फटकेबाजी सुरू आहे आणि ही ओव्हर संकेतचा पाहायला गेलं तर आतापर्यंत खूपच महागडं षटक ठरलंय ते खातिवली संघाच्या दृष्टिकोनातून. कारण या ओव्हर्समध्ये 2 बाउंड्री, 2 चौकार आणि 2 षटकारांचा खेळ सादर केलाय तो. अर्थातच अस्नोली संघाने आणि तब्बल 21 धावा पहिल्या 5 बॉल नंतर खर्च केल्यात. 34 धावा धावफलकावर. लास्ट बॉल असेल. थोडासा स्लो रन करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगला प्रयत्न मित्र म्हणेन गोलंदाजाचा, परंतु ते क्षेत्र मोकळं होतं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. अन्यथा विथ स्पिन थोडासा चेंज ऑफ पेस यावेळेस गती परिवर्तन केलं होतं संकेतनं, परंतु त्याचा फायदा मात्र झाला नाहीये. तिसरं षटक संपल्याचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. 3 षटकांची समाप्ती आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या. आता मात्र 12च्या सरासरीनं 36 धावा. तब्बल 23 धावा या ओव्हर्समध्ये खर्च केल्या त्या संकेत या गोलंदाजानं हे महागडं षटक पाहायला मिळालं. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. पुन्हा एकदा ऐकूया आपण एक सुमधुर संगीत.
तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघ वरप आणि मस्क दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करण्यात येते पहिल्या इनिंगचा खेळ संपायच्या अगोदर दोनही कर्णधार टॉससाठी असले पाहिजेत अन्यथा तुमची षटकं कमी केली जातील या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि यावेळेस आमचे मान्यवर सन्माननीय पांडुरंगजी शेळके साहेब यांचं या मंचाकडे आगमन होते त्यांना मी या ठिकाणी विनंती करतोय आपण आदरपूर्वक या व्यासपीठावर यावं आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं सुस्वागतम सुस्वागतम तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 या आकड्यावर तब्बल 23 धावा मागच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या त्या संकेतनं गणेश येतोय गोलंदाजीसाठी टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगकडे चाललाय पहिली धाव वेगानं दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील 38 धावा धाव फरकावर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जी गोलंदाजी पाहिली होती जी क्षेत्ररक्षण पाहिलं होतं नंतर मात्र असं वाटलं होतं की प्रचंड प्रेशरमध्ये आहे तो अस्नोली संघ दबावाखाली खेळतोय परंतु या दबावाला झुगारून ज्या पद्धतीनं जो आक्रमकपणा दाखवलाय जो संयमाची भूमिका प्रशांतनं दाखवली आणि हे सर्व पाहता नक्कीच एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आता मात्र अस्नोली पाहायला मिळतोय फटका लॉंगॉनच्या दिरच्यांकडे इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चान्स जरूर होता धावचीचा परंतु कलेक्ट करता आला नाहीये गोलंदाज गणेशला ही संधी मात्र दवडतोय एका बॅट्समनला बाद करण्याची यात अजून 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर तर 40 धावांचा टप्पा मात्र ओलांडला जातोय 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय डाकेबाज चषक 2020 जबरदस्त आयोजन ही स्पर्धा यावेळचा हा बॉल फुल टॉस होता फक्त दिशा दिल्या डिफाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे यावेळेस मात्र मिळतील 4 धावा त्या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचले ती 44 या आकड्यावर 44 प्रशांत खूप चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी मात्र धावा जोडताना यावरचा फटका पुन्हा एकदा फिरून खेळला स्क्वेअर लेग पंचांच्या बॉल चाललाय इथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन कडे हा बॉल जाईल तोपर्यंत मात्र मैदान फार लांब आहे इथून थ्रो येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातात या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे चालली आहे आणि ज्या पद्धतीनं हा स्कोर कार्ड मूव्ह करत राहिलेत मोठे फटके जेव्हा जेव्हा संधी मिळेल सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करून मात्र हा अस्नोली संघाचा धावफलक मात्र हालता ठेवण्याचं काम हे दोनही फलंदाज सध्यामध्ये प्रशांत आणि हरेश हे दोनही फलंदाजांनी फार मोलाचं भूमिका आपण म्हणूया या पहिल्या इनिंगमध्ये या पहिल्या पाहायला तर डावाच्या सुरुवातीलाच मात्र चांगला खेळ दोनही बॅट्समन दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात गणेशचा हा बॉल इथे मात्र अपील पाहायला मिळते इथे परताब लागेल एसटीजीच्या स्वरूपात इथे मात्र बॅट्समन आउट होतोय हा मोठा झटका मी तर म्हणेन असलेल्या टीमसाठी कारण सलामीवीर प्रशांत खूप चांगली बॅटिंग करत होता परंतु इथे लेग स्पिन अटेम्प्ट केला होता गणेशनं आणि या फिरकीमध्ये मात्र फसवलाय इथे तिसरा धक्का अस्नोली टीमला
आणि समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 या आकड्यावर 47 लॉस ऑफ 3 विकेट. इथे शेवटचं षटक असेल 5वं आणि हे शेवटचं षटक म्हटलं की आपण म्हणतो नामानीचं षटक. स्लॉगोरच्या षटकामध्ये मात्र प्रत्येक बॅट्समन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करणार आणि अशातच मात्र हा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे मी म्हणेन खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल टिपता आला असता, परंतु इथे पाहावं लागेल धावचीच्या स्वरूपात मात्र नॉनस्ट्रायकचा फलंदाज परतेल. यावेळेस हरेशला परतावं लागणार आहे रनआउटच्या स्वरूपात, परंतु ही एक धाव मिळते. या सिंगल धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 आणि चौथा गडी गारद होतोय. मात्र पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अस्नोली संघ जमवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न तर जरूर केले जातील. प्रयत्नांना यश आलं तर नक्कीच एक चांगलं लक्ष जे खातिवली संघाविरोधात मात्र उभं राहू शकतं. आणि आता मात्र ही जबाबदारी असेल ती मधल्या फळीतील फलंदाजांवर. मयूर आणि अर्जुन हे 2 बॅट्समन यावेळेस मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. मयूर एक चांगल्या शरीरयष्टीचा फलंदाज आहे आणि त्याच्याकडून आता मात्र नक्कीच अपेक्षा असतील संपूर्ण अस्नोली गाव या मयूरच्या खेळावर लक्ष केंद्रित करून असेल. इथे मात्र बॅटची कडा इथे पाहायला गेलं तर थोडीशी चुकी जरूर झाली. बॉल अगदी मागे येतोय. पहिली रन कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते. या 2 धावा मिळतील थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या बरोबरीनं अस्नोली संघाचं अर्धशतक धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 रन्स कंप्लीट 50 धावांचा टप्पा मात्र ओलांडलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ही धावसंख्या निदान 57, 58, 60च्या आसपास कशी नेता येईल हेच आता मात्र पाहावं लागणार आहे त्या अस्नोली संघाला. मेजर ओव्हर द विकेट ना समोरच्या दिशेमध्ये काय टोलवलं या बॉलला. बॉल स्ट्रेट जातोय अगदी सरळ. 6 धावांकरता हा घणाघाती प्रहार षटकार. तीच जरूर या फलंदाजाकडून आणि ती अपेक्षा पूर्ण करत असताना बॅट्समन मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकारानं धावसंख्या कमालीची जंप येते. आता मात्र 56 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड आणि अजूनही जर पाहिलं शेवटच्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वाईट ओव्हर द विकेट ना मेजर तयार यावेळेस मयूरसाठी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस लॉंगर आणि लॉंग ऑफच्या मधोमध चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साईड स्क्रीनच्या समोर पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते आणि जाऊन पोहोचले ती 58 या आकड्यावर. खूप चांगलं क्रिकेट आता मात्र मयूरच्या बॅटमधून मात्र फटके निघतात आणि खास करून समोरच्या दिशेमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह तो खेळतोय आणि हे नक्कीच एका चांगल्या खेळाडूचं चांगल्या फलंदाजाचं आपण लक्षण मानत असतो आणि ती फलंदाजी पाहायला सुद्धा मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 58 धावा झाल्या, 60 धावांचा टप्पा ओलांडाल असंच काहीसं चित्र सध्या तरी असं वाटतंय. परंतु मेजर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. मयूर यावेळेस ठोकतोय. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल अक्षरशः भिरकावून दिलाय. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार.
तर कातिवली संघाला घायाळ करणारा ठरलाय. ज्या पद्धतीनं तो प्रत्येक चेंडू आता मात्र सीमा रेषेच्या बाहेर धाडायला लागलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 64 याकडे 64 असं वाटलं नव्हतं की 60च्या पुढे ही धावसंख्या जाईल, परंतु मयूरची ही तुफानी फटकेबाजी मात्र एका चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना असनोली टीमसाठी ही मी म्हणेन ही खूप चांगली धावसंख्या आता मात्र होते. शेवटचा बॉल आहे या षटकामधील आणि पहिल्या इनिंगचा खेळ यानंतर मात्र समाप्त होणार आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पुढे सरसावत त्यावेळेस मात्र स्टेप आउट केलं होतं. बॉल अक्रॉस लाईन मिड विकेट झोनकडे. पहिली रन वेगानं, दुसरा रन सुद्धा यावेळेस मात्र पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग मिड विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅट्समन मध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतोय. आणि 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 66 या आकड्यावर. 66 रन्स फायनल टोटल आपल्यापर्यंत येत आहे. 67 धावांचं लक्ष्य आता मात्र गाठावं लागणार आहे जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी कातिवली संघ मैदानामध्ये उतरेल. जिद्दीनं आता मात्र खेळ करावा लागणार आहे. या रणरणत्या उन्हामध्ये थोडा घाम गाळावा लागेल तो कातिवली संघाच्या फलंदाजांना, परंतु ही संख्या जी धावसंख्या जी उभारले ही मात्र पुरेशी ठरणार का असनोली संघाला, की सहज रीतीनं मात्र या धावा चेस करणार कातिवली संघाचे बरेचसे प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना पडले असतील. त्यामुळे एक इंटरेस्टिंग लढाई मात्र जरूर पाहायला मिळेल. एक आपण म्हणूया एक चेसेबल धावसंख्या जरूर आहे, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आजकाल सर्रासपणे अशा पद्धतीची धावसंख्या सहज रीतीनं चेस केली जाते. आणि असं असताना मात्र एक चांगला क्रिकेट, चांगला खेळ, चांगली मॅच तुम्हाला या मॅचच्या निमित्तानं, पहिल्या 2 संघांच्या निमित्तानं जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, एन्जॉय करा. आपण ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा. दुसरं सत्र जसं चालू होईल तेव्हा पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील नरेशजी डोमे सर. तत्पूर्वी टॉस केला जाईल दोन्ही टीम्समध्ये. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करतोय. आमचे मान्यवर आदरणीय पांडुरंगजी शेळके साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. 2 टीम्स वरप आणि मस्कळ या 2 संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस करायचा आहे. तर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा सामना असेल. अजून एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. वरप आणि मस्कळ या 2 संघादरम्यान सन्माननीय पांडुरंगजी शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे आपल्याबरोबर जोडले जातील नरेश डोमे सर. थँक्यू. धडाकेबाज चषकामध्ये आजच्या 4थ्या दिवसाची 4थी लढत आपल्या समोर होणार आहे आणि सन्माननीय पांडुरंगजी शेळके साहेब उपस्थित आहे. मस्कळ संघाचे संघनायक, वरप संघाचे संघनायक माझ्या समवेत इथे मस्कळ साहेबांच्या शुभ इफेक्ट होते आणि कॉल करेल पहिल्यांदा मस्कळ संघाचे संघनायक. टेल इज कॉल, हेड इट इज. वरप संघ टॉस जिंकतोय. पाहुण्यांचे आम्ही मनापासून आभार मानतोय. आपण अतिथी कक्षामध्ये या, बसा. वरप संघाचा संघनायक खरं तर मुरबाड तालुक्याच्या बाहेरची तुमची टीम आहे. या स्पर्धेमध्ये अगोदर कधी खेळला होतात का? इथं कारण की आम्हाला एंट्री या वर्षीच भेटलेली आहे आणि जरा खेळायला पण मजा येईल. स्पर्धेविषयी काय ऐकून होतं की या स्पर्धेमध्ये स्पर्धा मागे कधी बघितली होती? हो, खूप. आज खरं तर अनेक संघ तुमच्या समोर, मस्कळचा संघ एक समोर आहे. तो संघ एक चांगला संघ आहे. या संघाविरुद्ध तुमच्या अगोदर मॅचेस झाल्यात का? मॅचेस झालेले आहेत आमच्या. त्यांनी आम्हाला पराभव केलेला आहे, आम्ही पण त्यांना पराभूत केलेला आहे आणि एकमेकाचे डाव आम्हाला दोघांना टीम माहिती आहे, कारण की आम्ही एकच तालुक्यामधले आहेत आणि एकच असोसिएशनमध्ये खेळलेलो आहे आम्ही. तर आम्हाला एकमेकाचे डाव पूर्ण माहिती आहेत. निर्णय काय घ्याल नाणेफेक जिंकल्यानंतर? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. निश्चित शुभेच्छा वरप संघाच्या संघनायकाला. मस्कळ संघाचा संघनायक आहे. डाव माहीत आहेत, तुमच्या सगळ्या स्ट्रेंथ विकनेस माहीत आहेत, तुम्हालाही माहीत असतील. काय तयारी केली या सामन्यासाठी?
नक्कीच एक हप्ता झालेला आहे बहुत एक लॉस सोडून. त्यानंतर अभ्यास तर केलेला आहे. आमचा एकमेकांवर अभ्यास तर असतोच, कारण खूपदा कल्याण ग्रामीण असोसिएशनमधून खेळतो तेव्हा खूपदा एकमेकांसमोर येतो. त्यामुळे डावपेच जे आखलेलेच असतात नक्की. या स्पर्धेच्या निमित्तानं आज तुमच्या पोलमध्ये हा संघ आहेत आणि खूप अगोदर पासूनच या स्पर्धेची घोषणा झालेली आहे. तुमचा पूल माहीत आहे. काय स्पेशल तयारी केली का आज या सामन्यासाठी? नक्की स्पेशल तयारी तर असेलच, कारण मागच्या वर्षी आम्ही क्वालिफायला हारलेलो. त्यामुळे यावर्षी नक्कीच निश्चय करून आलो का जिंकूनच जायचं. चला शुभेच्छा तुमच्याही संघाला. प्रथम क्षेत्ररक्षण करेल वरप संघ, यानंतर आणि फलंदाजी मस्कळ संघ आपल्याला दिसेल. तो सामना देखील महत्त्वाचा असेल, परंतु मैदानामध्ये सुरू असलेला हा सामना तो सुद्धा निश्चित रोमहर्षक होतोय. समालोचन कक्षासमवेत माझ्या समवेत आहेत दीपक पाटील सर, आणि यानंतर मी पुन्हा एकदा तुमच्याशी जोडला जाईल. थँक्यू. इथे फुल टॉस बॉल होता आणि चांगला प्रत्युत्तर दिलं जात आहे. इथे या बॉलवर मात्र मिळतील 4 धावा. चौकार येतोय. ठिकाणी येते त्याची घोषणा आम्ही या ठिकाणी करतोय. धाणेवलीचा संघ आपल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. तर धानवली गावामध्ये देखील मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 19 जानेवारी ते 24 जानेवारी 29वे वर्ष त्या ठिकाणी साजरे करण्यात येते. 71,000 पहिला क्रमांक, 31,000 दुसरा क्रमांक, 21,000 तिसरा क्रमांक, 11,000 चौथा क्रमांक आणि 10,000 रुपये पाचवा क्रमांक, तसंच 6वा क्रमांक सुद्धा 10,000 रुपये. फुलर लेनचा पुढे चेंडू होता गुडलेन स्पॉट वरचा, खेळला लॉंगॉनला. एका धावे बरोबर धावफलक 7 धावा. तर आपण ज्या स्पर्धेची चर्चा करत होतो, आदर्श चषक धानिवली, इथे स्पर्धा होते 19 जानेवारी ते 24 जानेवारी. प्रवेश आहे 7,500, ओपन हाफ साठी 8,500. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतंय. सन्माननीय हनीफभाई शेख कोनगाव, आपण आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिला, स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. आदर्श क्रिकेट संघ यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेऊ शकलेला नाही. खर तर त्याचा जो रनअप असतो, आपण पाहतो की चेंडू टाकल्यानंतर जो रेड झोन असतो तिथे गोलंदाजाला येता येत नाही, त्याला तिथून बाहेर पडावं लागतं. यावेळेस खूप चांगला प्रयत्न, लॉंग ऑन सीमारेषा फोडली, 4 धावा. धावा, खूप चांगली सुरुवात. 67 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. तर आदर्श चषक धानिवली जी 19 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीमध्ये स्पर्धा आहे. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच 7 ते 8 आकर्षक बक्षीस आहेत. सामने 2 ते 3 कॅमेऱ्यांनी कव्हर केले जाणार आहेत. 12 खेळाडूंना टी शर्ट दिले जाणार आहेत. नाणेफेक जिंकणाऱ्या संघास थम्सअप देखील दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक संघास सन्मान चिन्ह आहे. डान्सिंग अंपायर सुद्धा असणार आहेत आणि मैदानाच्या बाहेर झेल घेतल्यास एक टी शर्ट सुद्धा असणार आहे. मला वाटते भरपूर बक्षिसांची मोठी मालिका आहे धानिवलीमध्ये. संघांनी त्या स्पर्धेचा देखील आस्वाद घ्या, सहभागी व्हा आणि पुन्हा एकदा मंच थरार तिथे तुम्ही दाखवा. चला मैदानामध्ये आपण एका जबरदस्त लढतीला या ठिकाणी सामोरे जात आहोत. 2 बलाढ्य संघांची गाठ इथे पडलेली आहे. अस्नोली संघाने 66 धावा 5 षटकामध्ये उभ्या केल्यात आणि 67 धावांचं आव्हान समोर कातिवली संघाच्या. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, ओहो बॅकफुटला जात चेंडू स्टिअर करायचा होता, ड्राईव्ह करायचा होता, परंतु कोणताही प्रयत्न इथे यशस्वी झाला नाही. खूप चांगला चेंडू. दुसरं षटक सुरू झाले. गोलंदाज प्रशांत
गोलंदाजीसाठी राजा आणि कल्पेश ही जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती राजाला. पॉवर प्ले अजून सुरू असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतील. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात बॅटचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरीज यांना खूप महत्व आलेलं आहे. वन डे कसोटी डॉट डिलिव्हरीचं कडे फारसं कोणी गांभीर्यानं बघत नव्हतं, परंतु जसं T20 कडे आलो त्यापेक्षा अधिक आक्रमक मर्यादित षटकांकडे आलो तिथे डॉट डिलिव्हरी सुद्धा तुमच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या आहेत. कारण एक चेंडूवरती तुम्ही धावा घेतल्या नाही तर पुढच्या चेंडूवरचा प्रेशर हा काही पटीने वाढतो आणि हे आम्ही सातत्यानं बघितलेलं आहे. या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव आहेत. अंपायर्स काही सूचना खेळाडूंना देत असाव्यात. पाहूयात त्यानंतर थोडा वेळ व्यत्यय येतोय तर परत सामना सुरू होईल. खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर त्यांना देखील त्या गोष्टी समजावून सांगितल्या असतील. अर्थात नियम क्रिकेटला 1 ते 42 नियमांमध्ये बांधलं गेलेलं आहे आणि त्या 42 नियमांमध्येच क्रिकेटचा खेळ सुरू असतो. त्या व्यतिरिक्त काही नियम असतात ते स्पर्धेचे नियम असतात. स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर ते नियम बनवले जातात आणि त्या नियमांबर हुकूम स्पर्धा सुरू असते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडू सोडून देतोय, 1 धाव तिथे मिळेल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता. 1 धावेबरोबर 13 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात होती, परंतु इथे गोलंदाज प्रशांतनं दोन्ही फलंदाजांना रोखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्यांच्या मार्गामध्ये त्यांनी काही प्रमाणात छोटीशी टेकडी आणून ठेवलेली आहे. ती टेकडी ओलांडणं कसं शक्य होतं ते बघू. फुलटॉस चेंडू होता खरं तर, परंतु हलक्या हाताने लॉफ्ट केला चेंडूला मिड विकेटला. 1 धाव केवळ अपेक्षित आहे. 14 धावा. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. 14 धावा. 5 षटकामध्ये 67 धावांची गरज. यावेळेस लॉंग ऑफला सुरेख फटका, थेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कारण या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये आल्या होत्या फक्त 2 धावा. तिथं हा षटकार सुखावणारा असणार आहे. 20 धावा. परत एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आणि चेंडू डोक्यावरून पलीकडे. 4 धावा. जात आहेत. विजयाचं समीकरण 18 चेंडू मध्ये आता असतील त्या 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे मंचावरती उपस्थित पाहुणे सन्माननीय हनीफभाई शेख यांचा सन्मान आपण करतोय. मी दीपकजी कराळे साहेबांना विनंती करतो आपण हनीफभाईंना सन्मानित करा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 24 धावा. 12 धावांची सरासरी फलंदाजांनी राखलेली आहे. गडी बाद करण्यामध्ये अपयश येते गोलंदाजांना, परंतु समोर जो आस्किंग रन रेट आहे तो 12 पेक्षाही जास्त आहे. आता 3 षटकामध्ये 43 धावा. यावरून आपल्या लक्षात येईल की आता जवळपास 14 धावांची सरासरी आणि त्याहीपेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. 14 धावांच्या सरासरीने 42 धावाच होतील. 43 धावांची गरज आहे. त्यामुळं आतापर्यंतचा जो वेग आहे अजून अधिकचा वेग फलंदाजांना ठेवणं गरजेचं आहे धाव फलकावरती. त्याचबरोबर उपस्थित सन्माननीय पांडुरंगजी शेळके साहेब उपस्थित, त्यांचाही सन्मान मी दीपकजी कराळे यांना विनंती करतो आपण शेळके साहेबांना सन्मानित करा. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांचा इथे सन्मान धडाकेबाज क्रिकेट संघाच्या वतीनं करण्यात येतोय.
उजव्या यष्टीच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू, बाहेरची कड आणि पहिला फलंदाज बाद. पहिला धक्का 24 या धावसंख्येवरती बसतोय खातिवली संघाला. अस्नोली विरुद्ध खातिवली अशी लढत आपण मैदानामध्ये बघतोय. 5 षटकामध्ये 66 धावा अस्नोली संघाने बनवल्या होत्या. 67 धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू असताना पहिली 2 षटकं चांगली होती, कारण दोन्ही षटकामध्ये प्रत्येकी 12 धावा मिळाल्या. तर या षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. फ्लिकचा हा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद. कायम ठेवलेला आहे. रिव्ह्यू संपलेला असेल इथे खातिवली संघाचा. यापुढे त्यांना कुठलाही रिव्ह्यू नसेल. तुम्ही 30 सर्कलला थांबू नका, सरळ बाहेर निघून या, हरकत नाही. धावफलकावरती धावा 24 धावा, 2 गडी बाद 24. गोलंदाज यावेळेस विस्फोट घडवणारा गोलंदाज आहे मयूर. पहिल्या 12 चेंडूमध्ये 24 धावा, 12 धावांच्या सरासरीनं बनवल्या आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती 2 घवघवीत यश संपादन करणारा गोलंदाज मयूर. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मला वाटतं कोणत्याही गोलंदाजाने आजपर्यंत हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवलेली नाही. हॅट्रिक गेले काही दिवसांपूर्वीच आपण दीपक चहरची हॅट्रिक बघितली. कुलदीप यादव यानं देखील हॅट्रिकची नोंद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली. जसप्रीत बुमराहनं देखील एक हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोंदवली. भारताकडून देखील हॅट्रिक वीरांची संख्या वाढते. फुलटॉस चेंडू उजव्याच्या बाहेर जाणारा. खरं तर कुठली संधी नव्हती या चेंडूवरती बाद होण्याची. 1 धाव फलकाला बऱ्याच वेळानंतर आकार देईल. 25 धावा. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंच आहे, परंतु गडीबाद करण्यामध्ये यश आलंय मयूरला. एक मात्र यशस्वी गोलंदाज अस्नोली संघाचा मयूर. फुल लेनचा चेंडू यावेळेस अपील केलं जात आहे आणि अपील फेटाळून लावले पंचांकडून. प्रश्न विचारला होता, परंतु त्यामध्ये उत्साह नव्हता, आत्मविश्वासाचा विषयच नव्हता आणि पंच सहज फेटाळतायत. परंतु निर्धाव चेंडू ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. विकेट मिळवण्या इतपतच मोठी गोष्ट असेल निर्धाव चेंडू अस्नोली संघासाठी, जो मयूर कामगिरी करतोय. आकाशामध्ये चेंडू, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. खरं तर 3 क्षेत्ररक्षक आले होते चेंडूच्या खाली, यष्टीरक्षकांनी चूक केली नाही. 3रा धक्का. दहीहंडी तुम्हाला माहित असेल, दहीहंडीमध्ये एकावरती एक थर रचले जातात. 4-5 थर चांगले मजबूत उभे राहिलेत आणि अचानक काय होतं की एखाद्याचा कुठेतरी तोल जातो आणि सगळी दहीहंडी खाली पडते. थर खाली पडतात आणि तशीच परिस्थिती मला इथे दिसते. चांगली सुरुवात होती, 24 धावा 2 षटकामध्ये, आश्वासक सुरुवात. आणि मध्येच काय घडलंय की 3ही फलंदाज एका पाठोपाठ बाद झालेत.
यावेळेस लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. या फटक्याची गरज होती आणि ती पूर्ण करतोय फलंदाज. 6 धावा. खातिवली तर विजयासाठीचं समीकरण त्यांच्या पुढे आता बदललंय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये त्यांना तब्बल 36 धावांची गरज आहे. बनवल्यात 31, बनवायच्या 36 धावा. निश्चित अवघड गोष्ट आहे. ड्रिंक्स मैदानामध्ये आलेले आहेत. 2 मिनिटाचा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल आणि तोपर्यंत ऐका आपण एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. या ठिकाणी एक सूचना माझ्याकडे येते. क्रिकेटच्या स्पर्धांची पर्वणी आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आहे. दानवली गावामध्ये एक चषक होतोय. त्याचबरोबर 16 डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत जामघर RKR स्टेडियम दहीगाव बस स्टँड जवळ जामघर या ठिकाणी देखील स्पर्धा होते. जय गावदेव चषक 2020. 41,111, 21,111, 11,111, 7,111. प्रवेश फी 4,000 रुपये अशा प्रकारचं पारितोषिक आहेत. जामघर या ठिकाणी जय गावदेव चषकाचा आपण आस्वाद घ्या. 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर. मैदानाकडे आपण जाऊ. 2 षटकामध्ये चांगली सुरुवात, नंतर झाली पडझड आणि परत एकदा एक षटकार टाकून नव्या दमानं सुरुवात. याबरोबरच बाहेरची कड आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चौथा फलंदाज देखील बाद. संकेत मैदानामध्ये जातोय. उतरंड ढासळली. आता मला माहित नाही तुमच्याकडे उतरंडी होत्या की नाही, परंतु आमच्याकडे पूर्वी मातीची भांडी असायची घरामध्ये आणि ती एका भिंतीला अशी एकावर एक लावून ठेवली जायची. त्याला उतरंड म्हणायचे. पण एखाद्या वेळेस एखादं भांड जर मधील कुठंतरी पडलं किंवा घसरलं तर सगळी भांडी पडायची. यावेळेस लॉंग ऑनच्या डोक्यावरून परत एकदा सुरेख फटका. दुसऱ्या षटकामध्ये हा पहिला षटकार. स्पष्ट केलेले आहेत की आज नाही तर उद्या कधीच नाही. 5व्या क्रमांकावरती आलेला भाऊ. परत एकदा भाऊ. भाऊ इज द मॅन. वाह, षटकार. पायच्या अत्यंत अडचणीमध्ये होता खर तर इथे खातिवलीचा संघ, परंतु भाऊन अजूनही संघाच्या मदतीला तो अजूनही धावून येतोय. 4 षटकारांची आता गरज आहे 9 चेंडू मध्ये, कारण षटकार सामना जिंकू देऊ शकतात तुम्ही. इतर कुठलेही फटके तुम्हाला विजय मिळवून देणार नाही. षटकार. आणि भाऊने ठरवलेत की हे षटकार खेळायचे. 3 षटकार ओळीने त्यानं मैदानामध्ये खेळलेत. धावफलकावरती धावा आहेत.
43 धावा, 43 ऑन बोर्ड. भाऊ ऑन स्ट्राईक. नावलं परत एकदा हातोड्याचा प्रहार करतोय. भाऊचा हा प्रयत्न दुसऱ्या धावेला प्रयत्न आहे इथे आणि यशस्वी देखील होतो. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. विद्युल्लतेच्या वेगाने तो या 2 धावा पूर्ण करेल. धाव फलकावरती 45 धावा. तुम्हाला माहिती काही खेळाडू असतात ते चित्रकाराच्या कुळातले असतात तर काही लोहाराच्या कुळातले असतात. चित्रकार अतिशय नाजूक हाताने चित्र पूर्ण करतो, परंतु भाऊ सारखे फलंदाज अशा ताबडतोड हातोड्याचे करता चेंडूवरती. चौथा षटकार भाऊचा 5 चेंडू मध्ये. चमत्कार मिरॅकल मैदानामध्ये भाऊ नावाचं तुफान आलेलं आहे. अनेक वाद असेल तुम्हाला फटका बसला नाही आमच्या. त्याच्यानंतर आता काही दिवसांपूर्वी ओडिसाच्या किनारपट्टीवरती वादळ होतं, मला ते सियान काहीतरी नाव होतं वादळाचं. त्या वादळाने इतकी हानी केली नसेल इतकं भाऊ नावाचं हानी करते मैदानामध्ये. डिस्ट्रॉयर विध्वंसक भाऊ ऑन स्ट्राईक. 5 चेंडू मध्ये त्याने बनवल्यात 26 धावा. यावेळेस बॅट मध्ये चेंडू नाही, निर्धाव चेंडू असेल. धाव फलकावर पाहू शकतो स्कोर आहे तो 51 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावा. सामना कोठे होता, सामना आला कुठे. भाऊ हॅलो बघायचं भाऊचा वापर आता कसा करतोय तो खात्रीशीर प्रसंग. भाऊनं क्षमता दाखवलेली आहे की संकटात असताना बहिणीच्या मदतीला भावाने जायचं असतं. तसं ते रक्षाबंधन भाऊबीज असे सण असतात. परंतु इथे हा भाऊ मला वाटते तसाच तारणहार करतोय की काय खांदिवली संघाचा. छप्पन्न धावा धावफलकावरती असतील. विजयासाठी आता 11 धावांची गरज असेल. 67 धावा बनवायच्या आहेत. 11 धावा. भाऊनं सामना कोठला कुठे आणलाय. काय इनिंग आहे. फक्त षटकारांची भाषा बोलणारा भाऊ. चौकार आणि षटकारांचीच भाषा त्याची बॅट बोलते. कोणत्याही गोलंदाजाला समोर आलेला प्रत्येक गोलंदाजाला त्याने सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिले. भाऊ ऑन स्ट्राईक. परत एकदा यस भाऊची बॅट आणि षटकाराची मोहोर. षटकार भाऊ राहिलेला नाही तर भाऊ धबधबा झालेला आहे. पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर जसे धबधबे वाहतात ना, हा धबधबा आणि खूप मोठा आनंद देतोय. निश्चित प्रकारे भाऊ या षटकार खेचत त्याने इरादा स्पष्ट करतोय. विजयासाठी 66 धावांची गरज होती. आता धाव फलकावरती दिसत आहेत 62 धावा. फक्त 3 चेंडू मध्ये 5 धावा. व्हॉट अ मिरॅकल. ही इनिंग खरं तर निश्चित प्रकारे न चुकवण्यासारखी आहे. भाऊ संघाच्या मदतीला धावून आलेला भाऊ. आज सगळीकडे फक्त भाऊ दिसेल.
एक वेळ अशी होती की संताजी धनाजी दिसायचे. आतली कड आणि नशीब कोणाला साथ देतं, ज्याच्या मनगटात ताकद असते त्यालाच नशीब साथ देतं. चेंडू सीमारेषा पार, स्कोर इज लेवल. आपण पाहतो खरं तर ही जी मारामारी ही या डोळ्यांना सुखावणारी आहे, डोळ्यांना खूप आनंद देणारी, तृप्त करणारी आहे, मंत्रमुग्ध करणारी आहे ही मारामारी भाऊची. कुठलाही आक्रस्ताळेपणा नाही, शांत डोक्यानं त्याने प्रतिस्पर्ध्यावरती हल्ला चढवला आणि इतका भयानक हल्ला होता की प्रतिस्पर्धी संघ पुरता कोलमडून गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये की इथून जिंकू शकतो एखादा संघ, हे मला वाटतं कोणाला सांगितलं तर ती दंतकथा ठरेल, कुणी विश्वास ठेवणार नाही. परंतु भाऊने ते प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलंय. ओहो, अजूनही षटकारांची सरबत्ती आणि षटकारानंच भाऊने सामना संपवलाय. व्हॉट अ मॅच. टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या भाऊच्या या इनिंगसाठी. वाह, मजा आणली भाऊ. आज 10 चेंडूमध्ये 46 धावा ठोकणारा भाऊ आणि विजयी संघ आपण बघतोय या मैदानामध्ये खातिवली. अस्नोली संघाचा प्रतिकार मात्र इथे कमी पडतोय. आभार मानू आम्ही अस्नोली संघाचं. तर भाऊ आणि त्यांच्या खातिवली संघाचं मनापासून अभिनंदन. खूप चांगली मॅच आहे. त्यानंतर अजून एका स्पर्धेची घोषणा मी या ठिकाणी करतोय. अनेक स्पर्धा परिसरामध्ये उभ्या राहत आहेत. MK स्पोर्ट्स गावदेव क्रिकेट क्लब शास्त्रीनगर दुधाळे पाडा यांच्याकडून दत्तकृपा चषक 2021चं आयोजन आहे. ही स्पर्धा 25 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये होईल. प्रथम क्रमांक 51,000, 44,444, दुसरा क्रमांक 21,000, दुसरा क्रमांक